स्थायी समिति सभापति नवीन गवते के नेतृत्व में नवी मुंबई भाजपा दीघा विभाग, नवीन गवते मित्र मंडल व एकता मित्र मंडल द्वारा संयुक्त रूप से आयोजित 3 दिवसीय दीघा महोत्सव 2024 का जोशो खरोश के साथ समापन हुआ, जहां इस महोत्सव के आखिरी दिन दीघा विभाग की महिलाओं के लिए दीघा होम मिनिस्टर स्पर्धा, भव्य हल्दी कुमकुम एवं भारत के विभिन्न राज्य की संस्कृति को प्रदर्शित करते भव्य फैशन शो का जोशो खरोश के साथ आयोजन किया गया था। दीघा महोत्सव की रौनक में 4 चांद तब और लग गया जब इस कार्यक्रम में विशेष तौर पर ऐरोली के विधायक गणेश नायक और सिने अभिनेता उपेंद्र लिमिया ने शिरकत की। तब यहाँ का पूरा माहौल ऊर्जा में लबरेज हो उठा। इस दीघा महोत्सव की रौनक तब और बढ़ गई जब अभिनेता उपेंद्र लिमिया ने अपने डायलॉग डिलीवरी से दीघा वासियों की तालियां बटोरी। पृथ्वीवर फक्त प्लास्टिक दिखतं। इस दौरान दीघा होम मिनिस्टर और अन्य खेल प्रतियोगिताओं के विजेताओं को सोने की नथ के साथ अन्य महिला विजेताओं को आकर्षक पुरस्कार देकर सम्मानित किया गया। इस अवसर पर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के प्रदेश उपाध्यक्ष सिद्धराम ओहर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ढवलेगढ़ नवी मुंबई जिला युवक अध्यक्ष एडवोकेट यशपाल ओहर, दीघा महोत्सव के आयोजक पूर्व स्थायी समिति सभापति नवीन गवते, पूर्व नगर सेविका एडवोकेट अपर्णा गवते, पूर्व नगर सेविका दीपा गवते, सामाजिक कार्यकर्ता राजेश गवते, सामाजिक कार्यकर्ता वीरेश सिंह, सामाजिक कार्यकर्ता चंद्राम सोनकामले, सामाजिक कार्यकर्ता दामोदर कोटियन, सामाजिक कार्यकर्ता संतोष मुले, समाज सेविका दीपाली सोनकामले सहित असंख्य गणमान्य नागरिक एवं कार्यकर्ता उपस्थित थे। इस दौरान ऐरोली के विधायक गणेश नायक और सिने अभिनेता उपेंद्र लिमिया ने गवते लोक प्रतिनिधियों द्वारा आयोजित इस महोत्सव को एक पारिवारिक मंच करार दिया। नवीन गवते मित्र मंडल और एकता मित्र मंडल यांच्या सौजन्यानं दीघा महोत्सव 2024 या ठिकाणी साजरा होतोय। आज शेवटचा दिवस आहे। काल डान्स दीघा डान्स अशा प्रकारचा कार्यक्रम झाला। परवा दिवशी शरीर सौष्ठव स्पर्धा झाली। आज या ठिकाणी हल्दी कुंकू आणि होम मिनिस्टर अशा प्रकारचे कार्यक्रम इथं होणार आहेत। एकूण शेवटी लोकांना या सगळ्या अडचणीमधून आनंद देण्याचा प्रयत्न नवीन गवतेच्या माध्यमातून होत आहे आणि भविष्यकालामध्ये लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून त्याच्या विषयाची चर्चा होत आहे। भविष्यकालामध्ये दीघा आणि दीघा परिसरातील जनतेच्या सर्व अडचणी दूर होतील। बऱ्याचशा अडचणी दूर झालेल्या आहेत आणि राहिलेल्या अडचणी दूर होतील असा माझा विश्वास आहे। अप्रतिम वाटलं, खूप चांगला अनुभव होता। माझा मित्र संदीप याच्यामुळे मला इथं येण्याची संधी मिळाली आणि इकडं आल्या आल्या मी येणाऱ्या प्रत्येक माणसाकडनं फक्त एका फॅमिलीविषयी ऐकतोय, ती म्हणजे गवते फॅमिली। आणि सर आहेत, नवीन गवते सर आहेत, त्यांच्या मॅडम आहेत, अपर्णा मॅडम आहेत, दीपा मॅडम आहेत। यांनी ह्या भागासाठी इतकं केलेलं आहे की आज सर्वसामान्य इथला माणूस म्हणजे त्यांच्या कुटुंबाची काळजी फक्त गवते फॅमिली घेते असंच त्यांच्या सगळ्या बोलण्यातनं येतं। तर हा एक खूप चांगला एक्सपिरियन्स होता, कारण राजकारणात राहून एवढं समाजकारण होत नाही, ते जरा तुमच्याकडनं जास्त होतं। हा एक खूप सुखद अनुभव होता आणि इथल्या लोकांसाठी एक अत्यंत पर्वणी आणि एक सांस्कृतिक मेजवानी दरवर्षी अशी गेली 20 वर्ष हा उपक्रम चालू आहे। सातत्याने इतका एक चांगला उपक्रम चालू ठेवणं याला खूप मोठं कर्तृत्व लागतं, पण ते मला वाटतं गवते फॅमिली यांच्याकडे आहे। त्यामुळे अशा एका उत्तम महोत्सवामध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल खरं तर गवते फॅमिली मी म्हणायला पाहिजे, मंडळ आपला आभारी आहे। तो वहीं आयोजक नवीन गवते और अपर्णा गवते ने दीघा महोत्सव के आयोजन के पीछे का मकसद बताया। आज दीघा महोत्सव गेला हा 20वां वर्ष आहे आणि दीघा महोत्सव गेले 3 दिवस सुरू आहे। पहिल्या दिवशी बॉडी बिल्डिंग स्पर्धा झाली, त्यानंतर दीघा डान्स झाला आणि आज महिलांचा हल्दी कुंकू होम मिनिस्टर स्पर्धा। त्याच्यात प्रत्येक विजेत्याला पैठणी आहे, आकर्षण बक्षीस आहे आणि सोन्याची नथ देखील आहे।
त्याचबरोबर किल्ले स्पर्धा झाली. त्या किल्ले स्पर्धा दिघा विभागामध्ये किल्ले स्पर्धा गेल्या 9 वॉर्ड मिळून होती. त्या 9वी वॉर्डमधले किल्ले स्पर्धाच्या मुलांना बक्षिसं देण्यात आली. त्यांच्यामध्ये देखील आकर्षण बक्षीस आणि पहिलं दुसरं तिसरं असं देखील बक्षीस देण्यात आलं होतं. आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून आदरणीय आमचे आमदार गणेशजी नाईक साहेब उपस्थित होते. त्याचबरोबर सिनेकलावंत उपेंद्र लिमे साहेब हे देखील आलेले. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपण जनतेला संदेश देण्यात आला का येणाऱ्या दिवसामध्ये लोकसभेचं निवडणूक आहे. निवडणुकीच्या माध्यमातून जनतेला या केंद्र सरकारकडनं काय लाभ मिळाला हे देखील सांगण्यात केंद्र सरकारच्या माध्यमातून दिघा विभागाला दिघा स्टेशन देण्यात आलं. कोविड काळामध्ये कोविडची लस देण्यात आली. सर्वांना गेले 2 वर्ष मोफत राशन दिलं गेलं. आणि तेवढंच नाही तर आनंदाचा शिधा हा देखील महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहे. म्हणजे आपलं राज्य आपलं केंद्र सरकार आपल्यासाठी काय काम करतं हे देखील सांगण्यात आलं. महिलांचा उदंड प्रतिसाद या कार्यक्रमाला आहे. आणि या कार्यक्रमाला सर्व महिला भगिनींना जो आज कार्यक्रम यशस्वी करण्यामागे महिलांनी जो सहभाग दिला आणि या सहभागाच्या मागे प्रत्येक महिला मागे एक यशस्वी पुरुष असतो. आणि त्या करत्या पुरुषाने आमच्या महिला भगिनींना सुट्टी दिल्याबद्दल मी सगळ्या दाजींचं हार्दिक अभिनंदन करेल. जे नृत्य स्पर्धामध्ये भाग घेतलेले सगळे कलावंत आहेत किंवा सहभागी पार्टिसिपेट आहेत त्या पालकांचं देखील अभिनंदन करेन. त्या पालकांमुळे ते नृत्य स्पर्धा यशस्वी होऊ शकली. आपल्या मुलांचा चांगलं कौशल्य दाखवू शकलेत. आणि त्याचबरोबर शरीरश्रेष्ठ स्पर्धा देखील झाल्या. आणि त्या शरीरश्रेष्ठ स्पर्धेतल्या आमच्या दिघा विभागातल्या जेवढ्या जिम होत्या जवळजवळ 10-12 जिम आहेत. त्या 10-12 जिममधले सहभागी झालेले होते. त्या सहभागीमध्ये दिघाश्री आणि नवी मुंबई श्री अशी पारितोषिके देण्यात आली. आणि हा चांगला कार्यक्रम यशस्वी झाला याबद्दल मी सगळ्या दिघावासियांचं आणि नवी मुंबईकरांचं हार्दिक अभिनंदन करेन. दिघामध्ये 3 दिवस झाले सतत दिघा महोत्सव चालू आहे आणि त्याचा आजचा शेवटचा समारोपाचा दिवस आहे. आणि याच दिवशी होम मिनिस्टर स्पर्धा आणि हळदी कुंकू समारंभ घेण्यात आलेले आहेत. सलग 3 दिवस 3 प्रकारच्या लोकांना कार्यक्रमामध्ये सहभागी करण्यात आलेलं. पुरुषांसाठी शरीर सौष्ठव्य स्पर्धा होती, लहान मुलांकरता डान्सची स्पर्धा होती आणि महिलांकरता आज हळदी कुंकू समारंभ होता. म्हणजे प्रत्येक प्रवर्गातील लोकांचा इथे विचार करण्यात आलेला आहे. आणि मी येत्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना सांगेन की सगळ्यांनी चांगल्या माणसाच्या मागे उभे राहा, चांगल्या माणसांना मतदान करा. भाजपही प्रत्येक जनमानसामध्ये पोचण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मोदी साहेबांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आणि दोनही उपमुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम शासन केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन राबवत आहे. तर त्याचा उपभोग सगळीजणं घेत आहेत. आणि येत्या निवडणुकीमध्ये सगळीजणं जो काम करेल त्याच्याच मागे उभी राहील अशी अपेक्षा करते. ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क.